काकू काय मम्मी झोपलीये काय तुमचं? हे द्यायला आले होते. काकू तब्येत बरी आहे ना? नाही तुम्ही आम्हाला बोललात ना काहीतरी द्यायला आलाय घरी. तुम्ही नक्कीच आमच्या उचापती काकू आहे का त्यांना किडनॅप करून ठेवलंय? झालं तुझं? हे घे, गुड न्यूज आहे. गुड न्यूज? तुला काही लाज वाटते का? काकू गुड न्यूज तुमची, मला कशाला लाज वाटेल? माझ्या मुलीला आहे ना, माझ्या मुलीला जॉब लागलाय. जॉब 10 लाखाचा NMC कंपनीत. हो का? किती छान, द्या मस्त. बाकी काय चाललंय तुझं? छान मस्त. छान. मी ऐकलं तुझा जॉबच गेला मध्ये. ब्रेक घेतलाय काकू मी. ते जॉब जाण्याला ब्रेक घेणं म्हणता का? काकू तुमच्या बुद्धीला तेवढं झेपतं की नाही? जाऊ द्या. हे कसं आहे, आम्हाला सगळ्या खबरी असतात. काकू त्याचं काय ना, बाहेरचं सगळं आम्हाला पण कळतं बरं का. कसे लोक पाणीपुरीच्या गाड्यावर जातात, बका बका पाणीपुरी खातात आणि मग हळूच इकडे तिकडे कोणाचं लक्ष नाही बघत तिथून सटकतात. पाणीपुरीवाल्याचं लक्ष राहतं, पाणीपुरीवाला त्यांचा पाठलाग करतो, मग त्या परत 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 घरी येतात. आणि तसंच त्या भाजीवाल्याकडे पण करतात. अहो भाजीवाल्याचे 50 रुपये 100 रुपये देतच नाही, वरतून भदा भदा कोथिंबीर फ्री घेऊन येतात घरी. तुम्हाला ती एक म्हण माहितीये का काकू? मांजराने डोळे मिटून दूध पिलं की तिला असं वाटतं तिला कोणी बघतच नाही. पण असं तर नाही होत ना काकू, काय वाटतं तुम्हाला? हो ना, खात होती ना, खा ना, खा. सांगते मी मम्मीला नंतर. मी सांगते ना काकू. हा स्वीटीला कॉंग्रॅच्युलेशन सांगा. हा बाय.